मी सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम म्हणतो आणि सर्वांना सलाम. प्रार्थना करू आणि वचनाकडे आपण जाऊ. प्रभू, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी आराधना करतो राजा. आजचा दिवस तू आमच्या जीवनात जोडलास. ही तुझी दया, ही तुझी कृपा तू आमच्यावर केली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, आमच्याकडनं झालेला पाप अपराधांची दुष्कर्माची क्षमा कर. नव्याने माझ्या प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी, वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर माझ्या प्रभूची. हो प्रभू, बाप्पा माझ्या कंठाला, माझ्या विचारात तू स्पर्श कर. बाप्पा, तुझ्या मंडळीसमोर तुझं वचन घेऊन येत असताना माझ्या बाप्पा तुम्हाला मार्गदर्शन कर, सहाय्य आणि मदत कर. जे शब्द माझ्या बाप्पा तुझ्या मंडळीच्या अंतःकरणात पेरले जातील बाप्पा, त्यावेळेस बाप्पा ते 30 पट, 60 पट आणि 100 पटीने पीक यावं असे आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभू, दया आणि कृपा तू आमच्यावर कर बाप्पा. धन्यवाद देतो प्रभू. आणि इथून पुढची वेळ काळ समय तुझ्या हाती देत ही प्रार्थना आमचा उद्धार करता येशू ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणून तो स्वर्गीय पिता. आमेन. वापस एकदा सर्वांना सलाम येशू ख्रिस्ताच्या नावात. आपण वचनाकडं जाऊ. आणि आजचा माझा टॉपिक आहे की भय, जीवनात येणारं भय. तर इब्रिकरास पत्र ह्याचा 2रा अध्याय आणि कोणीतरी वाचणार 14 आणि 15 वचन. इब्रिकरास पत्र ह्याचा 2रा अध्याय 14 आणि 15 वचन. नसर सापडलं तर मी वाचतो. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवंत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. सगळ्यात मोठं भय मनुष्याला असतं ते म्हणजे मृत्यूचं. आणि त्याच्याखाली आपण बघतो छोटे भय. प्रत्येक गोष्टीचं भय आमच्या जीवनात असतं. तर त्याच्यामध्ये आपण 4 भय बघणार आहोत. एक स्वाभाविक भय आहे, दुसरं अविश्वासाचे भय, आणि तिसरं भय आहे बंधनाचे भय, आणि चौथं परमेश्वराचे भय. हे 4 भय आहेत. आणि भय आम्हाला काय करतं, एक बंधनामध्ये ठेवतं. ते याचं आपल्याला नीतिसूत्रे याचा 29 अध्याय त्याचा 25 वचनामध्ये आम्हाला बघायला मिळतं. नीतिसूत्रे याचा 29 अध्याय आणि 25 वचन. कोणाला सापडलं? हां, बस. हां, नाही. परमेश्वराची भीती नाही, मनुष्याची भीती. दोन आहे या ठिकाणी. एक परमेश्वरावर भाव म्हणजे विश्वास, आणि मनुष्याची भीती. मनुष्याची भीती आम्हाला पाशमय होते. हिंदीमध्ये तिथं म्हटलं की तुरुंगवास है ना. भीती आम्हाला एक तुरुंगामध्ये ठेवते, एक बंधनामध्ये ठेवते, की ती भीती आम्हाला पुढं कामच करू देत नाही. म्हणजे आम्ही काय करावं, कसं करावं ह्या गोष्टीकडं आमचं लक्षच जात नाही. तर भय आम्हाला तुरुंगात ठेवतं. सर्वात मोठं भय मृत्यूचं आपण बघितलं इब्रिकरास पत्रामध्ये. तसंच आपण भय हे काय करतं, आम्हाला तुरुंगामध्ये ठेवतं. तर आम्ही भयाचे 4 प्रकार बघितले. त्या भयाच्या 4 प्रकारामध्ये आपण एक गोष्ट वापस बघू. स्वाभाविक भय, जे परमेश्वराद्वारे मिळणारे प्राकृतिक भय आहे. हे परमेश्वराद्वारे येतं. ह्याचं आम्हाला नीतिसूत्रे ह्याचा 22वा अध्याय आणि 3 वचन. तिथं काय म्हणतं, वाचाचं. नीतिसूत्रे ह्याचा 22 आणि 3. हां, है ना. चतुर काय करतात की ज्यावेळेस भय आमच्या समोर येतं त्यावेळेस काय करतात, ते साईडला पळायचा प्रयत्न करतात. आता आपण चंद्रपूरमध्ये राहतो. इथं नॅशनल पार्क आहे ताडोबा, है ना. तर नॅशनल पार्कमध्ये तुम्ही कधी गेलात आणि तुमच्या समोर वाघ आला तर तुम्ही असे उभा राहणार का डायरेक्ट? हां, एखादा रान बैल आला तुमच्या समोर तर त्यासमोर जाऊन उभा राहणार का, आ बैल मुझे मार? नाही ना. काय करणार तुम्ही? तिथून चतुर करणार तुम्ही. चतुरीचा उपयोग करणार की तुमच्यामध्ये असणारं चतुरता काय करणार, तुम्ही साईडला पडणार, है ना. तर हे आमच्या स्वाभाविक भय आहे, जे परमेश्वराने आमच्यामध्ये दिलेलं आहे. तर आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काय राहिलं पाहिजे, चतुर. आणि दुसरं भय आम्ही बघतो अविश्वासाचे भय.
किंवा पापमय भय, यामध्ये आम्हाला दोन उदाहरणं बघायला भेटतात. की एक आहे गणना, ह्याचा 13वा अध्याय ते 14व्या अध्यायामध्ये. तिथं आम्हाला काय बघायला भेटतं की ज्यावेळेस परमेश्वराने हेर करण्यासाठी 12 जण पाठवले, ज्यावेळेस प्रभूच्या दासाने त्याला हेर करण्यासाठी 12 पाठवले, मोशेने पाठवले होते. तर त्यांनी त्या ठिकाणी नफ्ताली लोक है ना, मोठमोठे हाईट, त्यांची उंची 12 फूट 13 फूट अशी उंची होती. त्यांना बघून ते घाबरले है ना. आणि त्याच्यामधले फक्त 2च जण होते, कालेब आणि यहोशू है ना. की ते काय म्हटले की आपण विजय जीवन पाहू. पण त्या समस्येला पाहून त्यांनी काय माघार घेतली आणि त्या ठिकाणी फक्त ते 2च जण जाऊ शकले, बाकी जण नाही गेले है ना. ते अविश्वासाचं भय. तर आमच्या जीवनामध्ये कधी कधी आम्ही प्रसंगाला पाहून, अडचणीला पाहून आम्ही काय करतो, परमेश्वरावर अविश्वास ठेवतो. त्याच्यामुळेही आम्ही पाठीमागं किंवा आमच्या जीवनामध्ये आम्ही समस्येला सामना करायला जातो आम्ही. तर त्याच्यामध्येच एक उदाहरण अजून एक आहे शाऊलचं. शाऊलाला पण प्रभूचा दास म्हटला की तू 7 दिवस माझी वाट बघ, नंतर मी आल्यानंतर ते बलिदान कर आणि युद्धासाठी जा. पण ज्या वेळेस शाऊलाकडं त्याचे जे सैन्य पाहून तो घाबरला आणि त्याच्या जवळचे लोक जात होते, लांब लांब जात होते आणि त्याला असं वाटत होतं की मी आता एकटाच आहे, मी काय एकटाच आहे. तर आमच्या जीवनामध्येही आम्ही काय करतो, भय आलं, आम्हाला परमेश्वराची आज्ञा असते की तू असं करू नको, तर आम्ही प्रसंगाला, परिस्थितीला पाहून आम्ही काय करतो, जे करू नये ते आम्ही करून बसतो है ना. परिस्थितीला समोर जाण्याच्या, सामना करण्याच्या अगोदर आम्ही काय करतो, घाबरतो. पण आम्हाला हे समजतं वचनाद्वारे की ज्यावेळेस आम्ही समस्येचा सामना करतो, त्याच्यासमोर उभा राहतो, त्यावेळेस कोणाचा तरी उद्धार असतो है ना. आम्ही करंथी करासपत्रामध्येही बघतो, दुसरे करंथी करासपत्र ह्याचा 1ला अध्याय त्याच्या 8 वचनापासून मी पुढे वाचतो. बंधुजनो हो, आशियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्हाला ठाऊक नसावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्तीपलीकडे अतिशय दडपले गेलो, इतके की आम्ही जगतो की मरतो असे आम्हाला झाले. फार तर काय, आम्ही मरणारच असे आमचे मन आम्हाला सांगत होते. आम्ही स्वतःवर नव्हे तर मृतांना जिवंत करणारा देवावर, मृतांना सजीव करणाऱ्या देवावर भरोसा ठेवावा म्हणून हे झाले. आम्ही इथपर्यंत गेलो की आम्ही मरणार की काय. पहिली गोष्ट की त्याच्या जीवनात काय आलं, आम्ही परमेश्वरावर भाव ठेवावा. ही पहिली गोष्ट की आम्ही परमेश्वरावर भाव ठेवावा. की आम्ही मरतो की काय, आमचा विश्वास वाढवण्यासाठी ही परमेश्वर कधी कधी त्या प्रसंगामध्ये आम्हाला टाकतो. दुसरी गोष्ट की प्रसंग, अडचणी कोणाचा उद्धारासाठी पण असू शकतात है ना. त्याचं उत्तर आम्हाला 1 त्याचा 1ला अध्याय 5 वचनामध्ये पण दिसतं. कारण आमच्या बाबतीत ख्रिस्ताची दुःखे अशी पुष्कळ होतात, असे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वन पुष्कळ होते. आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते. कशासाठी, की आमच्यावर संकट अडचण यासाठी पाऊल म्हणतो की तुमचा उद्धार आणि तुमचं तारण व्हावं म्हणून. आणि आपण अजून एक गोष्ट म्हणतो की बघतो की येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना घेऊन जात असताना वादळ तुफान त्या ठिकाणी आलं आणि वादळ तुफान शांत केल्यानंतर त्यावेळेस ते पुढे जातात, त्यावेळेस गरसेकर भूतग्रस्त त्या ठिकाणी दिसतो आम्हाला. तर आम्ही एक उदाहरण त्या ठिकाणी, तो एक विषय वेगळा असू शकतो, पण एक असं उदाहरण आम्ही बघितलं, त्या ठिकाणी बघायचा प्रयत्न केला. तर संकट अडचणीतून बाहेर निघाल्यानंतर एक कितीतरी संकटामध्ये असणारा जो व्यक्ती, इतरांना त्रास देणारा व्यक्ती, त्याचा उद्धार झालेला आम्हाला दिसायला बघतो. तर आम्ही संकट अडचणीला घाबरायचं नाही, ते भय आमच्या जीवनात येऊ द्यायचं नाहीये. कारण का आम्ही बघत आहोत की दुसरा अविश्वासाचे भय आम्हाला काय करते की प्रभूची आज्ञा मानू देत नाही, परमेश्वराच्यावर भरोसा आम्हाला ठेवू देत नाही, ते आम्हाला बंधनात ठेवतं है ना. आणि तिसरं भय आम्ही बघतो, बंधनाचे भय. सतत भय
वाटणे, चिंता, मानसिक दबाव. तर आम्ही ह्याचं बघतो. 1 योहान 4 अध्याय 18 वचन काय म्हणतं? कोणीतरी वाचा तर. 1 योहान ह्याचा 4 अध्याय आणि 18 वचन. भीतीमध्ये काय काय प्रीतीमध्ये काय असतं? त्याच्यामध्ये संयम असतं है ना. त्याच्यामध्ये चिंता नसते है ना. आम्ही ठामपणे पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करू शकतो. त्याच्यामध्ये मानसिक आम्हाला दबाव नसतो. त्याच्यामध्ये आम्हाला चिंता नसते. हे आलं हे कोणतं? बंधनाचे भय. कोणतं? सतत आम्हाला भय वाटणे, चिंता आणि मानसिक दबाव. पण त्याचं उत्तर आम्हाला बघायला भेटतं की 1 योहान ह्याचा 4 अध्याय 18 वचनामध्ये. त्याच्यानंतर आपण 4थ्या गोष्टीकडे जाऊ. परमेश्वराचे भय. प्रेम करतो, त्याची आज्ञा पाळतो, त्याचा सन्मान करतो, त्याचा आदर करतो है ना. जे परमेश्वर आम्हाला वचन आमच्याकडे देतो त्या वचनाप्रमाणे आम्ही काय करतो? आज्ञेचं पालन करायला शिकतो आणि त्याच्यावर आम्ही ठामपणे राहतो. पुढं आम्ही बघतो ह्याच्यावर आम्हाला विजय प्राप्ती होती वचनाद्वारे. कारण का 2 कोरिंथ ह्याचा 1 अध्याय 7 वचनामध्ये असं म्हटलं आहे की परमेश्वराने आम्हाला भीतीचा नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिलाय. आम्हाला भयाचा नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिलाय. तर आम्ही आमच्या जीवनामध्येही मजबूत राहणं गरजेचं आहे. आणि शिष्य सर्व घाबरलेले होते बागेमध्ये. भय सांगते तू नाही करू शकत, सामर्थ्य सांगते तू सर्व करू शकतो. प्रीती आगापे आहे, ती प्रीती आम्हाला दिलेली आहे. संयम, आत्मनियंत्रण, अनुशासन आणि स्पष्ट विचार आम्हाला त्याच्यामध्ये दिसतात प्रीतीमध्ये. त्याच्यानंतर पवित्र आत्म्याद्वारे प्रेमच नाही तर सामर्थ्यही आम्हाला प्राप्त झालंय है ना. रोमकरासपत्र ह्याचा 5वा अध्याय 5 वचनामध्ये आम्हाला बघायला भेटतं की पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला काय दिलेली आहे? कोणता दिलं? वाचा कुणीतरी त्याच्यामध्ये. रोमकरासपत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 5 वचन. कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीती वर्षा झाला आहे. पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला काय झालं आहे? प्रीतीचा वर्षा अंशामध्ये आहे. आम्हाला परमेश्वराने भीतीचा नाही तर संयमाचा, सामर्थ्याचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. तर खरोखर प्रभूला मी धन्यवाद देतो की प्रभूने हा वेळ, हा समय माझ्यासाठी नियुक्त केला. त्याबद्दल मी आभार मानतो. आणि सरांचे पण आणि जेबारुवाचे पण की त्यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल खरोखर मी आभार मानतो. प्रार्थना करू. प्रभू तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती, तुझी आराधना करतो बाप्पा. माझ्या बाप्पा, आज आम्हाला तू तुझ्या वचनाद्वारे शिकवलं की बाप्पा तू आम्हाला भयाचा नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा दिला आहे माझ्या प्रभू. हो माझ्या प्रभू, त्याच्यामध्ये आम्हाला तू 4 गोष्टी शिकवल्या की स्वाभाविक भय, अविश्वासाचे भय आणि बाप्पा बंधनाचे भय आणि तुझं परमेश्वराचं भय माझ्या प्रभू. ह्या भयामध्ये बाप्पा आम्ही नसावे माझ्या प्रभू, तर आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करून तुझ्यामध्ये ठामपणे राहावं यासाठी बाप्पा तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. वापस एकदा प्रभू ही कलिसिया बाप्पा बाप्पा आम्ही सर्व तुझ्यात समर्पित देतो बाप्पा. तू आम्हाला मार्गदर्शन कर, चालव आणि भागव. इथून पुढची वेळ काळ समय आम्ही तुझ्या हाती देत ही प्रार्थना आमचा उद्धार करता येऊ ख्रिस्त याच्या नावात करतो म्हणून त्या स्वर्गीय पिता. आमेन.